नमस्कार मित्रांनो. ओम श्री संत बहिणाबाई सर्वांना. आज आपण बघणार आहोत बहिणाबाईचा अभंग क्रमांक 18. तर चला सुरुवात करूया. जय राम स्वामी सकळला वृत्तांत, वत्साशी त्या अंतकाळ झाला. श्लोकार्ध म्हणून प्राणवत्सतेची, योग लाजलाची तया पुढे. मग श्रेष्ठ संत साधुजन, हरित कीर्तन वत्स नेले. दिंडी पताकाने मिरविले वत्स, गाये सवे तुच्छ यानुदेहे. हुंबरे म्हणून चाले मागे मागे, गाय अंतरंगे महादुःखी. पुरुनिया वत्स आले सर्वजन, करुनिया स्नान ग्रहा गेले. गाये वत्सापासी जाऊनी हुंबरे, मागुती ते फिरे ग्रहासी. मज विलोकिता मी तो अचेतन, माझ्या देही प्राण आढळेना. ऐसे दिन छारी लोटली यावरी, प्रतिपदे माझारी मध्यराती. बोलिला ब्राह्मण येऊन सन्मुख, सावध विवेक धरी बाई. सावध 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 तू मनी, श्रवणी ऐकोणी देह कापे. तव गाय नाही वत्सना ते लोक, माये ते सन्मुख बैसलीसे. बंधू पिता आणि भ्रातार बैसला, सोजवळ लागला दीप असे. तेथोनिया मन करुणी सावध, स्मरणी स्वतः सिद्ध चित्त केले. बहिणी म्हणे देह सर्व ही विकळ, परी ते निश्चळ चित्त माझे. अर्थ: वासराचा अंतकाळ झाल्याचा वृत्तांत जयराम स्वामींनाही कळला. श्लोकाचा उत्तरार्ध म्हणून वासराने प्राण सोडला. हे वासराचे श्रेष्ठत्व आहे. त्याच्यासमोर योगशुद्धा सहजच लाजला. मग सर्वश्रेष्ठ साधू संत एकत्र आले आणि त्यांनी भगवद्गीताच्या कीर्तनांचा गजर करीत वासराला नेले. दिंडी पताका हातात घेऊन वासराची मिरवणूक केली. वासराची आई कपिला गाय सुद्धा त्यांच्याबरोबर चालू लागली. गाय अंतःकरणातून फार दुःखी होऊन हुमरत सर्वांच्या मागे मागे चालू लागली. सर्वजण वासराला पुरल्यानंतर स्नान करून आपापल्या घरी गेले. गाय वासराला जिथे पुरले तेथे जाऊन हुमरू लागली आणि परत घरी येऊ लागली. सर्वांनी मला पाहिले तर मी अचेतन अवस्थेत पडून होते. जणू माझ्या देहातून प्राणच निघून गेला असावा. अशा पद्धतीने 4 दिवस निघून गेला. मग प्रतिपदेच्या मध्यरात्री एक घटना घडली. मला एक स्वप्न पडले आणि एक ब्राह्मण माझ्यासमोर येऊन बोलू लागला. बाई, तू सावध होऊन विवेक धारण कर. सावध सावध सावध, तू मनाने सावध हो. असे मी कानाने ऐकून माझा देह थरथर कापू लागला आणि मला जाग आली. तेव्हा माझ्यासमोर गाय, वासरू आणि कोणीही लोक नव्हते. माझ्यासमोर माझी आई बसली होती. माझे वडील, भाऊ आणि पती समोर होते आणि एक दीप प्रकाशित होत होता. पाहते तर ब्राह्मण पुन्हा कोठेही दिसला नाही. मग मी माझे मन त्या प्रसंगातून सावध केले आणि भगवंताच्या स्मरणामध्ये चित्त स्वतः शुद्ध केले. श्रीसंत बहिणाबाई म्हणतात, माझा सर्व देह क्षीण झाला, परंतु माझे चित्त मात्र निश्चल झाले होते. अभंग क्रमांक 19. उघडोनी नेत्र पाहे जव पुढे, तव दृष्टी पडे पांडुरंग. देखिली पंढरी ध्यानातीची येत, जयराम दिसत दृष्टी पुढे. ब्राह्मण स्वप्नात देखिला तो जाण, त्याची आठवण मनी वाहे. न दिसे आणिक नेत्रापुढे जाण, नामाचे स्मरण मनी राहे. पूर्वी लहरी कथा ऐकिल्या होत्या, त्या मनी मागुत्या आठवती. तुकोबाची पदे अदैवत प्रसिद्ध, त्यांचा अनुवाद चित्त झुलवी.
ऐशी ज्याची पदी तो मज भेटता, जीवासय होता तो शरहू. तुकोबाचा छंद लागला मनासी, ऐकता पदांसी कथे माझी. तुकोबाची भेटी होईल तो क्षण, वैकुंठा समान होय मज. तुकोबाची ऐकेन काणी हरिकथा, होय तैशी चित्त समाधान. तुकोबाची ध्यान करीतो अंतरी, राहे त्यागी भीतरी देहा माझी. बहिणी म्हणे तुका सद्गुरु सद्हर, भेटता अपार सुख होय. अर्थ: मी डोळे उघडून समोर जेव्हा पाहिले, तेव्हा मला डोळ्यासमोर पांडुरंग दिसू लागला. जे पंढरपुरा मी पाहिले होते तेच ध्यानात येऊ लागले आणि त्याचबरोबर जयराम स्वामी डोळ्यासमोर दिसू लागले. जो ब्राह्मण मी स्वप्नात पाहिला होता त्यांची आठवण सारखी येऊ लागली. डोळ्यांसमोर आणखी दुसरे काही दिसत नव्हते, फक्त मनांमध्ये नामाचे स्मरण होते. पूर्वी ज्या हरिकथा ऐकल्या होत्या त्याच मनांमध्ये आठवू लागल्या. श्री तुकोबारायांची प्रसिद्ध असणारी आदवत्पर पदे व त्या पदांचा अनुवाद चित्ताला झुरवू लागला. अशी ज्यांची पदी दिव्य आहेत, जो जर मला भेटला तर माझ्या जीवाला फार आनंद होईल. कथेमध्ये तुकोबांची पदे ऐकल्यामुळे माझ्या मनाला तुकोबारायांचा छंद लागला. जेव्हा मला तुकोबारायांची भेट होईल तेव्हा तो क्षण माझ्यासाठी वैकुंठासारखा असेल. मी जेव्हा तुकोबारायांच्या मुखाने हरिकथेचे श्रवण करीन तेव्हा माझ्या चित्तांचे समाधान होईल. मी सदैव अंतःकरणामध्ये तुकोबारायांचे ध्यान करू लागले आणि सतत त्या ध्यानातच राहू लागले. श्री संत बहिणाबाई म्हणतात, श्री तुकोबारायांसारखा सद्गुरू आणि परमार्थ मार्गातील बंधू मला भेटला असता माझ्या मनात अपार सुख होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना. ओम श्री संत बहिणाबाई सर्वांना.